आपण आता तळेराममध्ये आहोत, ज्या ठिकाणी खरं ही दुर्घटना झाली त्या तळ्यावर आपण आता आलेलो आहोत. माझ्यासोबत इथले ग्रामस्थ देखील आहेत, सरपंच देखील आहेत. नेमकी घटना कशी झाली, काय झाली, आपण त्यांच्याकडनं सविस्तर जाणून घेऊयात. सरपंच खरं याच तळ्यामध्ये ते कपडे धुण्यासाठी आले होते त्यांच्या लहान बहिणीसमेत, आणि नेमकी दुर्घटना झालेली आहे. काय सांगाल? काय झालंय की ऊन जसं वाढतंय तसं प्रत्येकाला पोहण्याचा मोह आवरत नाही. सगळेच बालगोपाळ मंडळी जी आहे लहान लहान हे तळ्यावर येतात. हे सगळे मित्रमंडळी, त्यांची एक थोडी मोठी बहीण आहे, ती 8वी 9वीला होती, 8वीला आहे, तर तिनं शाळा सोडली, ती धुवायला आली आणि तिच्यानंतर हे तिचा डोळा चुकून कधी मागून येऊन या ठिकाणी पोहायला लागले. आणि ती विशेष करून कोणी त्यावेळेस 11-12 वाजता, 11:30 सव्वा 11च्या आसपास कोणी इतकं नसतं. परत जसं जसं ऊन वाढत जातं 12 नंतर लोक हळूहळू जमायला लागतात, कपडे धुणारे वगैरे. आणि दुर्दैव असं का ती पोरं ज्या वेळेस आले तिघं चौघं, त्यावेळेस इथं कुणीही नव्हतं. आणि दुर्दैवाने या ठिकाणी पोहता पोहता ते खोल पाण्यामध्ये कधी चुकून वाहत गेले. आणि म्हणजे त्यांची जी काही मोठी बहीण आहे जी 8वीला आहे, ती सुरुवातीला इथं कपडे धुवायला आली आणि तिच्या पाठोपाठ ही दोघं लहान पाहुणे पळत आली. दोघं तिघं जण आलते त्याच्याबरोबर. आणि ते ती त्यांना सांगत होती आज जाऊ नका, पण ती जण ऐकता ते खेळत खेळत पाण्यात गेले. कधी तलाव किती खोल आहे हा? काही ठिकाणी 14-15 फूट खोली अजूनही आहे, काही ठिकाणी कमी झालेली आहे. जो पूर्वीचे वाळ होता तो आता बऱ्यापैकी मातीने गाडत आलेला आहे. म्हणजे मोठ्या प्रमाणात माती देखील आहे. हो, माती पण याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि 1978 साली हा स्वर्गीय दाजी चिमागोडे जिल्हा परिषदला होते, त्यांच्या काळामध्ये हे धरण या ठिकाणी बांधलं गेलं. किती क्षमता आहे या धरणाची? हे जवळजवळ पाऊण TMC ची क्षमता होती, परंतु ती आता एवढं राहिलं नाही. पूर्ण वरती खराळ वगैरे जाऊन सातत्याने माती वाहून येत असते, त्याच्यामुळं बऱ्यापैकी भरून गेलेलं आहे, अशी परिस्थिती झालेली आहे. तर खऱ्या अर्थानं ह्याने पाण्याचा तळेरांना एवढाच मोठा सोर्स आहे. हे आता तुम्हाला दाखवलं मोरे साहेब, ही जलजीवनची विहीर ती सुद्धा चालली, परंतु जलजीवनला शासनाकडे निधीच नसल्या कारणाने जलजीवनच्या विहिरीला आता आम्ही पाहिलं तिला कठडे नाहीत आणि गावकरी देखील सांगत होते, अनेक मुलं तिथं पोहायला जातात. जनावरांची दुर्घटना होण्याची शक्यता असते. निश्चितच. काम का अडकलंय ते? शासन निधीच नाहीये. जो ठेकेदार आहे चेतन बेनके म्हणून, त्यांनी स्वनिधीने, कारण हे सगळं रिइस्टिमेटला गेलेलं आहे. आमचं जे प्रकरण आहे ते पूर्ण रिइस्टिमेटला गेलेलं आहे, मंत्रालयात आहे मंजुरीत. आता ती मंजुरी आल्याशिवाय तर कुणीच हे करत नाही. तरी त्यांनी जवळजवळ 50 लक्ष रुपयाचे काम 2 विहिरी खोदून केलेलं आहे. ती विहीर जी आहे ती धोकादायक अवस्थेत ठेवलेली आहे त्या ठेकेदारांनी, त्याला कठडे करणं गरजेचं आहे. आताच पाथोड साहेबांशी त्या दिवशी 8 दिवसापूर्वी आमची जिल्हा परिषदला मिटिंग झाली आणि त्यांना सूचना दिलेल्या आहेत. तर ते कठाडा बांधणे आणि जो हे काढायचे त्याला ट्रेन्स काढायची, ती ट्रेन्स काढून देणार आहे. एवढ्यात पाणी कमी व्हायची वाट बघताय. ठीक आहे, आता आपण पुन्हा त्या कुटुंबाच्या याच्याकडे जाऊयात. ती मुलं नेमकी कुठे शाळेला होती आणि आता सुट्टीला घरी आली होती का? ती न्यू इंग्लिश स्कूल घोडेगाव इंग्लिश मीडियमला होती. तिथं प्रकल्प कार्यालयाचं जे आहे शेजारी, शेजारी जी शाळा आहे त्या ठिकाणी ती शाळेला होती आणि अतिशय हुशार होती दोन्ही. म्हणजे आता तिसरीची परीक्षा देऊन तिसरीची परीक्षा पास झाली आणि 4थीत त्यांनी पदार्पण केलं होतं. आणि आता सुट्टी संपल्यानंतर 4थीत जाऊन बसणारच होते, परंतु काळाने त्यांच्यावर जडप घातली आणि आज ते आम्हाला असं कळलं की तो मुलगा शाळेत अतिशय चाणक्य होता, हुशार होता, पहिला नंबर मिळवायचा. खरंय. त्याचे आता जर आपण आलो इकडे, न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक नायकडे सर वगैरे त्या कळाल्यानंतर सगळे तिथे आलेले आहे. घोडेगावची टीम जिथे आता PM ला नेले आपण, त्या ठिकाणी ते आलेले आहेत. कुटुंबाची एकूण आर्थिक परिस्थिती कशी? अतिशय दयनीय, अतिशय गरीब परिस्थितीत आहे. हातावरती पोट पाणी आहे त्यांचं. त्यांना किती मुलं होती? एकूण त्यांना 5 अपत्ये, त्यापैकी 4 मुली आणि 1 मुलगा. हे जुळी होते, म्हणजे पहिल्या 3 मुली आणि हे जुळी 2 भावंड, श्रावणी आणि गणेश. एकुलता एक मुलगा होता खरं तर त्या कुटुंबाला, आणि एक 10-11 वर्ष फक्त त्या कुटुंबाच्या नशिबात त्या मुलाचं सुख आलं आणि नियतीला ते देखील पावलं नाही. आणि अशा एका वाईट दुर्घटनेमध्ये त्या बाळाचा या ठिकाणी दुर्दैवी अंत झालेला आहे. संपूर्ण गावकरी जे आहेत ते हळहळ करतात. आपण आता थोडंसं त्या ठिकाणी जाऊ. या ठिकाणी जर पाहिलं आपण, त्या मुलाच्या चपला देखील इथं दाखवा जरा. तो जो गणेश आहे त्या गणेशच्या चपला या ठिकाणी आहेत. त्यानंतर आपण थोडंसं पुढं जाऊया, पण मी अजून दाखवतो की ते नेमकी कोणत्या ठिकाणी. त्यांची बहीण जी आहे ती कपडे धुवायला आली होती. त्या छोट्या बाळाचे कपडे देखील इथंच आहेत, म्हणजे त्याने अंगावरचं जे टी-शर्ट काढलं होतं तर ते समोर दिसते त्या दगडावर. आता म्हणजे आम्हाला अगदी त्या गोष्टींना हात लावायला सुद्धा आमचं मन धजावत नाहीये, परंतु बघा अगदी छोटं बाळ आहे ते.
त्याचा टी शर्ट आहे. गोडेगावचं हम्म. प्रकल्पाचं गोडेगावचं प्रकल्पाचं हे शर्ट आहे. इंग्लिश मिडियमला होता, तर पाहिलं तर तेच आहे त्याचं सगळं ते. आणि इथं त्या लहान मुलीच्या चपला देखील आहेत आणि त्या लहान मुलीच्या चपला आहेत. आणि हे सगळं धुणं, ती 8वीला जी त्यांची बहीण होती ती या ठिकाणी धुणं धुत होती. आणि धुणं धुत असताना तिची नजर चुकून हे दोघं पाठीमागून आले आणि एवढ्या अशा ह्या तलावामध्ये ऊन झाले, त्यांना देखील मग आवरला नसेल. ते देखील या ठिकाणी म्हणजे पोहायच्या निमित्ताने गेले, खोल पाण्यात गेले पुढं आणि त्यांचा दुर्दैवी अंत झाला. खरं तर तिने सांगितलं घरी, इथं थोडंसं जर पाहायला गेलं तर उथळ आहे, परंतु खाली जे आहे ते पाणी खोल आहे, खड्डे आहे असं ग्रामस्थ सांगतात. त्यानंतर मग ग्रामस्थ आले, त्यांनी त्या मुलांना बाहेर देखील काढलं. जे मड PUCचे डॉक्टर आहेत, कोणते डॉक्टर? तळेरान उपकेंद्रामध्ये चोपडा. अच्छा, चोपडा डॉक्टर. म्हणजे ते अगदी क्षणाचा वेळ न दवडता ते अगदी धावत पळत आले, पण तोपर्यंत उशीर झाला होता. त्या दोन्ही बाळांनी खरं तर जीव सोडला होता. अतिशय दुर्दैवी घटना आहे. पालकांनी देखील आपल्या मुलांची या ठिकाणी काळजी घेतली पाहिजे. जर कुठं अशा तळ्यावर म्हणा, नदीच्या किनारे असतील, तलावाच्या किनारे असतील, तर मुलांची काळजी घ्या. घटना जी आहे ती खूप धक्कादायक आहे. या अगोदर देखील अशा 2-3 घटना तालुक्यामध्ये झालेल्या आहेत. तर आमची तुम्हाला पुन्हा सगळ्यांना विनंती आहे की आपण आपल्या पाल्यांची योग्य ती काळजी घ्या. धन्यवाद.